मार्च महिना उजाडला. मग लगेच वेध लागतात आपल्याला. 8 मार्च जागतिक महिला दिन. आजकाल हे दिन मनवण्याचं खूप चालू आहे ना. म्हणजे किती प्रकारचे दिवस मनवले जातात याची यादी केली तर पहा, 15-20 प्रकार तर सहज तुम्हाला आठवतील. असो, विषय तो नाही आहे. पण या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मला एका कर्तबगार स्त्रीची माहिती समजली. आणि तसं पाहिलं ना तर ती खूप जवळची. म्हणजे माझ्या मित्राची पत्नी. तिची कर्तबगारी आज तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचवावी असं आपसुकच मला वाटून गेलं. आणि म्हणूनच डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव या माझ्या मित्राच्या पत्नीला कडक सॅल्यूट कविप्रावीज शो यूट्यूब चॅनलचा. असा हा आजचा व्हिडिओ. आता तुम्हाला वाटेल की नावाच्या मागं डॉक्टर लावलं म्हणजे काय फार मोठी कर्तबगार झाली का? अहो, मोहोळसारख्या एका तालुक्याच्या ठिकाणी, म्हणजे छोट्याशा गावात जिचा जन्म झाला, एका अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबात स्वाती वहिनींचा जन्म झाला. वडिलांची नोकरी तसं पाहिलं तर साधी नोकरी. पाटबंधारे विभागात ते कार्यरत होते. पण मुळातच घरामध्ये शिक्षणाची आवड. त्यामुळं त्यातल्या त्यात मोहोळमधली चांगली शाळा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या प्रशाला असं काहीसं त्या शाळेचं नाव आहे. शाळा प्लस ज्युनियर कॉलेज. स्वाती वहिनींचं शिक्षण या शाळेत झालं, 1ली ते 12वी. आणि मग 12वी पास झाल्यानंतर पुढं काय करायचं. आता मध्यमवर्गीय कुटुंब. मुलीचं लग्न पण झालं पाहिजे व्यवस्थित चांगल्या ठिकाणी. ही त्या बापाला काळजी, आईला काळजी, अख्ख्या कुटुंबालाच ती काळजी. मुलगी आता 12वी झाली, शिकवूयात तिला, असं वडिलांचं आणि आईचं दोघांचंही मत. कारण दोघांनाही शिक्षणाची आवड. आणि मग तिला आपसुकच कुठे FY SY TY असं करत कुठली डिग्री कशाला, तू DED कर असं सर्वानुमते ठरलं. आणि स्वाती वहिनींना पण तशी आवड. चला DED करून आपल्याला इतर मुलींना पण घडवता येईल, शिक्षिका म्हणून आपल्याला आयुष्यभर जगता येईल, एक चांगलं प्रोफेशन आपण जगू शकतो, असा विचार ही स्वाती वहिनींनी त्यावेळेस केला आणि DEDला ॲडमिशन घेतली. यथावकाश DED झालं आणि 23 मार्च 2003 रोजी स्वाती वहिनींचं लग्न ठरलं. लग्न झालं माझ्या या मित्राशी, सदाशिव जाधव, रेसिडेंट ऑफ करमाळा, म्हणजे त्याच जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात. मोहोळचा स्वाती वहिनींचा जन्म आणि सदाशिव जाधव या माझ्या मित्राचा करमाळ्यातला जन्म. तो सुद्धा चांगला सुशिक्षित, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण झालेलं. आणि मग लग्न होऊन स्वाती वहिनी करमाळ्याला शिफ्ट झाल्या. DED ही डिग्री होती. मग नोकरीसाठी प्रयत्न सुरू झाले. काही जणांना वाटलं, त्यामध्ये काही नातेवाईकसुद्धा आले, परिचित लोकसुद्धा आले,
की झालं आता हिचं सगळं संपलं, आता काय ही संसाराला लागली, हिचं डी एड वगैरे सुद्धा, पण ते काय आता चूल आणि मूल ह्याच्यामध्ये ती रमून जाईल आणि शिक्षणाचा काही उपयोग होणार नाही. परंतु या अशा सामाजिक विचारांना मनामध्ये कुठेही थारा न देता त्यांचा संसार तर सुरू झाला. पण मनोमन एक आनंद होता की मनामध्ये आपली जी स्वप्न आहेत त्या स्वप्नपूर्तीसाठी झटणारा जोडीदार आपल्याला मिळाला आहे, हा मात्र स्वाती वहिनींच्या मनातला आनंद होता. आणि अक्षरशः माझ्या या सदाशिव जाधव या मित्रांनी तिला स्पष्ट विचारलं, तुला शिकायचं आहे ना पुढं? मी शिकवतो, काही काळजी करू नको, साईड बाय साईड आपण नोकरीचाही प्रयत्न करू. आणि मग BA व्हायचं ठरवलं. इन द मीन टाईम एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरीसुद्धा लागली. मनामध्ये जिद्द असेल ना आणि खरी स्वप्न बघायचं जर तुम्हाला धारिष्ट्य असेल आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचं बळ तुमच्यामध्ये आंतरिक बळ असेल आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करताना असा चांगला जोडीदार जर तुमच्यासोबत असेल तर कोणतंही स्वप्न असू द्या ते पूर्णत्वास गेल्याशिवाय राहत नाही. असंच काहीसं स्वाती वहिनींच्या बाबतीत घडलं. प्रायमरी शाळेतला जॉब सुरू झाला आणि इकडं BA इतिहास हे सुद्धा सुरू होतं. घरामध्ये सासू सासरे दीर या सगळ्यांना अतिशय मनापासून प्रेम करत, जीव लावत, संसारात येणाऱ्या प्रत्येक वेळच्या अडीअडचणींवर मात करत स्वाती वहिनींनी शिक्षण हे सुद्धा सुरू ठेवलं. त्यामुळं त्यांना 100पैकी 100 मार्क देतो मी. कारण वास्तविक पाहताना समाजामध्ये एक असा ट्रेंड आहे की संसारात लागल्यानंतर स्त्रीचं शिक्षण संपतं असंच मानलं जातं. पण या सगळ्या समजाला स्वाती वहिनींनी खिंडार पाडलं आणि स्वतःचं शिक्षण सुरू ठेवलं. अर्थात सदाशिव जाधव याच्याकडं असलेला समजूतदारपणा, एकमेकांवरचा प्रचंड विश्वास आणि मग आपल्या पत्नीच्या स्वप्नांसाठी आपण सुद्धा झटत राहायचं ही त्या सदाशिवच्या मनातली जिद्दसुद्धा. या सगळ्या गोष्टी कहते हैं ना की रंग लाती है जिंदगी जब ऐसे एक दूजे को साथी मिलते हैं. तसंच काहीसं सिद्ध होत गेलं आणि स्वातीवहिनींना BA इतिहास ही डिग्री मिळाली. पहा मित्रांनो, एका मोहोळसारख्या छोट्याशा गावात जन्माला येऊन विवाह केल्यानंतर सांसारिक जबाबदाऱ्या, प्रापंचिक जबाबदाऱ्या, प्रापंचिक अडचणी या सगळ्या गोष्टींचा सामना करत सासू सासरे दीर जे कोणी असतील ते पै पाहुणे त्या प्रत्येकाला जीव लावत, प्रत्येकाचा आदर सत्कार आतिथ्य करत संसार वेलीवर 2 फुलं फुलली. प्रणव आणि प्रणाली त्यांचीही जबाबदारी यथोचितरित्या पार पाडत एक स्त्री BAची डिग्री घेते आणि BA होऊन थांबत नाही. परत हा तिचा पती जो एक सच्चा जोडीदार आणि आपल्या पत्नीचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे करायचंच अशा जिद्दीने झपाटलेला हा माझा मित्र. त्याने लगेच पत्नीला सांगितलं BAवर थांबायचं नाही, चल MAला ॲडमिशन घे. आणि मग मास्टर ऑफ आर्ट्स, सब्जेक्ट हिस्ट्री, इतिहासातली BA डिग्री मिळालीच होती आणि परत पोस्ट ग्रॅज्युएशन MA इतिहास, MAसुद्धा झाल्या. तोपर्यंत समाज, परंपरा, घरातले काही नातेवाईक, इतर काही समाजातले व्यक्ती या सदाशिवला थोडंसं टोचून बोलायचे, अरे किती वर्ष बायकोला शिकवत बसणार, बास झालं की आता 2 मुलं आहेत त्यांची शिक्षणं करा. पण अशा वक्तव्यांकडं कानाडोळा करत आपलं आपण जिद्दीने चालत राहायचं हे एकच ध्येय. आणि आपण आपला उत्कर्ष साधत असतानाच आपल्या मुलांकडं पण दुर्लक्ष झालं नाही पाहिजे हे सुद्धा कटाक्षाने पाहत त्यांच्या शिक्षणाकडं सुद्धा व्यवस्थित लक्ष देत आणि ज्या सांसारिक जबाबदाऱ्या आहेत त्यासुद्धा अतिशय व्यवस्थित पार पाडत घरापासून दूरच्या शाळेमध्ये, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मोर दॅन 30 किलोमीटर 40 किलोमीटर ती शाळा होती त्यांची, तरीसुद्धा व्यवस्थित अपडाऊन करत कधीही चेहऱ्यावर थकवा न जाणवता
आपल्या मुलांचं, आपल्या प्रपंचामध्ये येणाऱ्या पै-पाहुण्यांचं, दिरांचं किंवा मग आपल्या सासूसासऱ्यांचं जितकं म्हणून करता येईल तेवढं करत करत व्यवस्थित संसार करणारी ही स्त्री डी.एडपासून एम.ए. इतिहासपर्यंतचा तिने प्रवास केला. एवढ्यावर सुद्धा ती भूक थांबली नाही. म्हणून शिक्षणशास्त्र याच्यामध्ये परत एम.ए. केलं, डबल एम.ए. मित्रांनो, शिक्षणाची वर्ष तुम्ही बघा. 12वी नंतर 3 वर्ष लागतात रेग्युलर तुमच्या ग्रॅज्युएशनला. पण यांनी डी.एड केलं, डी.एड नंतर बी.ए. केलं, त्यानंतर एम.ए. 2 वर्षाचं, त्यानंतर परत एम.ए. शिक्षणशास्त्रात, त्यानंतर मग डी.एस.एम. आणि सेटची परीक्षा तीही त्या क्लिअर झाल्या. आणि हा प्रवास असाच सुरू राहिला. सदाशिव जाधव हे तर झटत राहिले. आपल्या पत्नीला काय हवं काय नको हे पाहत राहिले. मुलांनासुद्धा काय हवं काय नको हे पण पाहत राहिले. जितकं म्हणून तिला सहकार्य करता येईल तितकं सहकार्य करत जणू काही मेड फॉर ईच अदर असं जे आपण म्हणतो ना, तशीच ही जोडी. म्हणून मला दोघांचाही खूप अभिमान वाटतो. म्हणून या एम.ए.पर्यंतच्या या 2 डबल एम.ए. या डिग्रीपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांचं तर मी अभिनंदन करेनच. पण खरी कर्तबगारी तर अजून पुढे आहे. एवढ्यावर सुद्धा त्या स्वातीवहिनी थांबल्या नाहीत. सेट झाली, डबल एम.ए. झालं, त्यानंतर त्यांनी पी.एच.डीचं मनावर घेतलं आणि शिक्षणशास्त्र याच टॉपिकवर त्यांनी पी.एच.डीसुद्धा पूर्ण केलं मित्रांनो. आणि म्हणूनच म्हटलं होतं मी की या कर्तबगार स्वातीवहिनींना कडक सॅल्यूट म्हणून मी माझ्या चॅनलवरती हा व्हिडिओ बनवतो आहे. एक कर्तबगार स्त्री, एका छोट्या खेड्यातनं आलेली, छोट्या गावातनं आलेली, आणि त्यापेक्षा थोडंसं मोठं असलेलं करमाळा. खूप काही मोठं शहर नाही आहे करमाळा, अलीकडं ते शहर म्हणून गणलं जातं, ठीक आहे. पण त्यांचं जेव्हा लग्न झालं 23 मार्च 2003, त्यावेळेस ते करमाळा इतकं काही पुढारलेलं नव्हतं. आत्ता सोयीसुविधा खूप झाल्यात, हे ठीक आहे. पण कुठल्याही मोठ्या शहरातला त्यांचा इतिहास नाही आहे. त्यामुळं तालुक्याहून दुसऱ्या तालुक्यात गेल्यानंतर संसार करत असताना एखादी स्त्री शिक्षणामध्ये एवढी चमक दाखवू शकते, हेच मोठं विशेष आहे. बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज ऑलवेज अ वुमन, ही म्हण सगळ्यांना माहिती आहे. अगदी आपण प्राऊडली बोलत असतो. पण जेव्हापासून सन्माननीय ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला, त्यानंतर स्त्रियासुद्धा खूप शिकून सवरून खांद्याला खांदा लावून आजकाल कामं करत आहेत. सगळीकडे पाहतो आपण. म्हणूनच असंही म्हणावंसं वाटतं आता की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन दॅर इज ऑलवेज अ मॅन. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या सक्सेसच्या मागं तिचा पती नक्की असतो. आणि हे सिद्ध केलं आहे माझ्या मित्रांनी, सदाशिव जाधवनी. आणि ते दोघंही ही गोष्ट नाकारत नाहीत. कारण ती दोघंही, खरंच सांगतो, मेड फॉर ईच अदर असंच हे कपल आहे. मित्रांनो, डी.एडपासून पी.एच.डीपर्यंतचा हा एक खूप लंबा असा प्रवास, पण न थकता न कंटाळता, समाजाकडं कधीही लक्ष न देता, परंतु आपल्या घरातल्या सगळ्या परंपरा, सणवार या सगळ्या गोष्टी संसारामध्ये सांभाळत एक स्त्री इथपर्यंत पोचते. आणि एक प्रायमरी टीचरचा ती जॉब अतिशय प्रामाणिकपणे करत असते, करत राहते आहे. त्यामुळं तिला कडक सॅल्यूट करावासाच वाटेल. हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा नतमस्तक व्हाल. खूप असतील स्त्रिया, पण आता ही आज माझ्या जवळची आहे, माझ्या मित्राची पत्नी आहे, त्यामुळं तिचा हा शाब्दिक गौरव करावा असं मला वाटणं साहजिक आहे. आणि मला तसं पाहिलं ना तर थोड्या प्रवासाची कल्पना होती, पण ती अलीकडंच पी.एच.डी झाली, त्यानंतर ही सगळी माहिती माझ्या डोक्यात मी एकत्रित केली आणि म्हटलं चला आपल्या स्वातीवहिनींचा आपण शाब्दिक गौरव करावा. मित्रांनो, आनंद वाटतो आता दारावरती नेमप्लेट येईल, डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव. आणि आय एम प्राऊड ऑफ माय फ्रेंड ऑल्सो, कारण तोसुद्धा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, प्लस त्याने LLB कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे आज तो न्यायालयाच्या नोकरीत जरी असला तरी तिथून बाहेर पडल्यावर तोसुद्धा मोठ्या थाटात काळा कोट घालून ॲडव्होकेट म्हणून फिरू शकतो, कधीही फिरू शकतो. उद्या म्हटलं तर उद्या तो राजीनामा देऊ शकतो. त्यामुळं हे हायली क्वालिफाईड कपल
हे माझ्या मित्र आणि त्याची पत्नी यांचा मला खूप खूप अभिमान वाटतो. म्हणून मी लाख लाख अभिनंदन करतो डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव या माझ्या वहिनीचं, आणि ऑफकोर्स तिला सतत सपोर्ट करणारा तिचा हा एक चांगला जोडीदार, म्हणजे गेल्या जवळपास 23 वर्षापासून तो तिच्यासोबत आहे. अतिशय उत्कृष्टरित्या संसार करतायत दोघांची ही जी मुलं आहेत प्रणव आणि प्रणाली, त्यांचंसुद्धा अतिशय कौतुकास्पद असं सगळं शिक्षण सुरू आहे. आपली आई अभ्यास करते हे बघून ते दोघंही खूप समजूतदारपणे लहानपणापासूनच वागतात. आईला अभ्यासात डिस्टर्ब नको. जेव्हा तिला एकांत हवा आहे तेव्हा ही दोघं पोरं लहानपणापासूनच इतकी समजूतदार की आईला डिस्टर्ब नाही झालं पाहिजे, आईचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. आपली आई शिकते ना अजून, मग आपलं हे कर्तव्य बनतं. असं कधी कधी ते गमतीत वडिलांनासुद्धा सांगायला मागंपुढं बघायची नाही. अशी ही छान मुलं. चला आपण या सगळ्या कुटुंबालाच लाख लाख शुभेच्छा अर्पित करू. अर्थात संसार करत असताना, इतकं सगळं शिक्षण घेत असताना अनंत अडचणी येत असतात. त्या अडचणीच्या वेळेससुद्धा सासू सासऱ्यांनीसुद्धा काही ना काही मदत केली असेल. मुख्य तिला जे संस्कार दिले म्हणजे आपल्या स्वातीवहिनींच्या आईवडिलांना, त्यांनासुद्धा मी क्रेडिट देतो की तुम्ही इतकं संस्कारक्षम या मुलीला बनवलं की ती शिक्षणाला खूप प्राधान्य देत राहिली आणि संसार करत असतानासुद्धा PhD मजल मारणं हे तितकंसं सोपं नाही आहे. हे सगळ्या समाजालाही माहिती आहे, इतकं सोपं नाही आहे हे. त्यामुळं या उत्तुंग यशाबद्दल पुन्हा एकदा डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव यांचं लाख लाख अभिनंदन. आणि या कुटुंबात त्यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी साथ दिलेल्या प्रत्येक दिराचं, नणंदेचं, त्यांच्या नातेवाईकांचं, तिच्या माहेरकडच्या लोकांचं, सगळ्यांचंच मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. कारण कोणाचंही यश हे एकट्याचं यश नसतं. कुठे ना कुठे कोणी ना कोणी मुंगीचा वाटा उचललेला असतो. ती व्यक्ती मात्र त्या यशाकडे चालत असते, तिचे प्रयत्न सुरू असतात. पण कुठे ना कुठे कण ना कण कुणाची तरी प्रार्थना, कुणाचा तरी मदतीचा हात, कुणाचे तरी कृपा आशीर्वाद, या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात ना, तेव्हाच यशाचं शिखर गाठतो माणूस. या गोष्टीवर माझा तर नितांत विश्वास आहे. आणि म्हणूनच डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव यांना जे काही आज यश लाभलेलं आहे, जे काही त्यांचं आयुष्य एक चमकदार आयुष्य म्हणून दिसतं आहे सगळ्या समाजाला, याच्यामध्ये कणाकणाने ज्यांचा ज्यांचा वाटा आहे त्या प्रत्येक व्यक्तीचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचे या जाधव कुटुंबियांच्या तर्फेच लाख लाख मनःपूर्वक आभार पण मानतो. डॉक्टर स्वाती सदाशिव जाधव आणि माझा मित्र सदाशिव जाधव, तुम्हा दोघांना तर माझ्या मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा. बस मेड फॉर इच अदर तुम्ही आहातच आणि तुम्ही ते सिद्ध पण केलं आहे. असंच तुमचं आयुष्य खूप खूप आनंदात जावो. तुमच्या मुलांनासुद्धा खूप खूप छान शिकण्याचा तो मार्ग मोकळा होत राहो. त्यांच्या मनात तर तुम्ही दोघांनी जिद्द निर्माण केलीच आहे. त्यामुळं त्यांच्या शिक्षणाचंसुद्धा सुख तुम्हाला लाभो आणि ते सुद्धा वेल सेटल्ड आणि एक चांगले दोघं नागरिक म्हणून या समाजामध्ये वावरावेत. याच शुभेच्छांसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो. 8 मार्चच्या पार्श्वभूमीवर एका कर्तबगार स्त्रीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की लिहा कॉमेंट बॉक्समध्ये. कारण कॉमेंट बॉक्स हा तुमच्यासारख्या सगळ्यांना व्यक्त होण्यासाठीच आहे. कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल अशाच कर्तबगारीची दखल घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेला एक जागतिक विक्रमवीर प्रवी. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. 8 मार्चच्या आत अजून अशाच काही स्त्रियांचा गौरव तो तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. वाट पहा त्या व्हिडिओची. धन्यवाद.